नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवर। मित्रांनो, पुणे महानगरपालिकेमध्ये 450 पदांची या ठिकाणी जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये वेगवेगळ्या पदांच्या वेगवेगळ्या जाहिराती आलेल्या, जवळपास काही तांत्रिक पदांच्या आणि लिपिक पदांच्या अशा या ठिकाणी जाहिराती आहेत। तर मित्रांनो, या जाहिरातीसाठी 50 दिवसामध्ये नेमकं तुम्ही कसा अभ्यास करायचा आहे, कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे आणि कशा प्रकारे प्रत्येक टॉपिक तुमच्या नजर खालून किंवा तुमच्या डोळ्याखालून गेला जाईल याची या ठिकाणी आपण काय आज डिटेल्स पाहणार आहे। म्हणजे तुमचं थोडक्यात अभ्यासाचं नियोजन पाहणार आहे की जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी भरपूर गुण हे कसे मिळवता येतील, कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास कसा या ठिकाणी करता येईल याची आपण काय माहिती पाहणार आहे। साधारणतः या ठिकाणी बरेच विद्यार्थी असे आहेत की अभ्यास तर खूप करतात मात्र परीक्षेच्या काळामध्ये बऱ्याच विषयामध्ये किंवा बऱ्याच टॉपिकमध्ये त्यांना मार्क मिळत नाहीत। याचं कारण काय की ज्यावेळेस अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे 10 दिवस असो, 100 दिवस असो की या ठिकाणी 1000 दिवस असो, तुम्हाला त्या तेवढ्या दिवसाचं व्यवस्थित नियोजन जर तुम्ही केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त गुणसुद्धा मिळतात आणि प्रत्येक टॉपिक हा तुमचा त्या ठिकाणी काय कव्हरसुद्धा या ठिकाणी होत असतो। तर मित्रांनो, असंच या ठिकाणी आपण काय आज या परीक्षेचं अभ्यासाचं नियोजन आपण पाहणार आहे। बऱ्याच या ठिकाणी तुमच्याकडे भरपूर असं मटेरियलसुद्धा खूप सारं उपलब्ध आहे, मात्र ते सर्व मटेरियल या ठिकाणी तुम्ही वाचू शकत नाही। त्यामुळे तुमच्याकडे उपलब्ध असलेले दिवस तुम्हाला अभ्यासाचं नियोजन करताना दोन गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत की तुमच्याकडे असलेले उपलब्ध असलेले दिवस, नंबर 2 तुमच्याकडे उपलब्ध असलेलं अभ्यासाचं साहित्य। मग त्या साहित्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह लेक्चर्स पाहणे किंवा पुस्तकं पाहणे किंवा नोट्स वाचणे या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला ताळमेळ लावायचा आहे किंवा तुमच्याकडे उपलब्ध असलेले तास हे याची ज्यावेळेस तुमचं कन्फर्म होईल त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी अभ्यासाचं नियोजन या ठिकाणी करायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी मी आज जे अभ्यासाचं नियोजन आहे की साधारणतः या ठिकाणी डू आर डाय अशी परिस्थिती असणाऱ्यांसाठी हे खास अभ्यासाचं नियोजन आहे। आणि जे विद्यार्थी या ठिकाणी जॉब करत असतील, माझं अशा विद्यार्थ्यांना सल्ला आहे की मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बाहेरचे जे शिल्लकचे कामं असतील, तुमचे व्हॉट्सअप, फेसबुक, टेलिग्राम, मित्र मैत्रीण, नातलग, ऑफिस पार्ट्या, फंक्शन्स या सगळ्या गोष्टींना, हॉलिडेज, फिरायला जाणं या सगळ्या गोष्टी जर तुम्ही थांबवल्या तरच तुम्हाला या ठिकाणी काय यश मिळणार आहे। यश मिळवण्याचा आणि त्याचं काही संबंध येत नाही आहे, मात्र या ठिकाणी दिवस कमी असल्यामुळे तुम्हाला अभ्यासासाठीच तुमचा वेळ कमी मिळत आहे। म्हणून या ठिकाणी आपण आज 12 तासाच्या दिवसाला आणि 6 तासाच्या दिवसाला असं या ठिकाणी दोन प्रकारामध्ये अभ्यासाचं काय नियोजन सांगणार आहे। तर 12 तासाचं अभ्यास नियोजन जे अशा विद्यार्थ्यांसाठी की जे विद्यार्थी फुल टाईम डू ऑर डाय या ठिकाणी करणार आहेत, आणि 6 तासाचं नियोजन असे की जे या ठिकाणी जॉबला सुट्टीच देऊ शकत नाही। मी तर या ठिकाणी सांगेल की 2 महिन्याची लीव तुम्ही घेतली तर या ठिकाणी बेटर राहील, कारण की अशा जागा ह्या नेहमी निघत नाहीत। म्हणजे साधारणतः 2 वर्षाले नवीन जागाच निघलेल्या नाही आहेत। तर ठीक आहे, 12 तास आणि 6 तास यानुसार तुम्ही अभ्यासाचं नियोजन करायचं आहे। तर आता या ठिकाणी अभ्यासाचं नियोजन करताना या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध दिवस किती आहेत, असं समजा की या ठिकाणी आपल्याकडे दिवस उपलब्ध आहेत 50। कारण की काय, असं समजा की ऑगस्ट महिन्यामध्ये परीक्षा होणार नाही हे तुम्हाला माहिती आहे आणि मला सुद्धा माहिती आहे। म्हणजे तुमची सप्टेंबरला साधारणतः 20 तारखेला परीक्षा होईल, एकलंही होऊ शकते, पण असं समजू की 20 तारखेला होईल किंवा 10 सप्टेंबरला होईल। म्हणजे या महिन्यातले 10, पुढच्या महिन्यातले 30 आणि पुढच्या महिन्यातले 10, म्हणजे साधारणतः 50 दिवस तुमच्याकडे या ठिकाणी मागे पुढे या ठिकाणी आहेत। म्हणून या ठिकाणी आपण 50 दिवसाचं अभ्यासाचं नियोजन या ठिकाणी आपण करणार आहे। तर या ठिकाणी 50 दिवसाच्या अभ्यासाच्या नियोजनमध्ये तुम्हाला काय काय वाचायचं आहे, तर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला PYQ वाचायचे आहेत। काय वाचायचं आहे तुम्हाला, महत्त्वाचं म्हणजे PYQ वाचायचं आहे। दुसरी गोष्ट या ठिकाणी तुमच्या नोट्स वाचायचे आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सराव प्रश्नपत्रिका म्हणजे टेस्ट या ठिकाणी सोडवायची आहे। मी या ठिकाणी तुम्हाला सल्ला देईल की टेस्ट सिरीज तुम्ही ही ऑनलाईन घ्या। डबल अकॅडमीमध्ये या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट सिरीज आपण उपलब्ध करून देणार आहे। जास्त फी अजिबात घेणार नाही, 100-200 रुपये हार्डली चार्ज या ठिकाणी आपण 20-25 टेस्टसाठी ठेवणार आहे। तर मी त्याची तर या ठिकाणी ह्या 3 गोष्टी तुम्हाला या ठिकाणी काय करणं आवश्यक आहेत। नंबर 1, जुन्या प्रश्नपत्रिका, नोट्स आणि टेस्ट सिरीज। तर या ठिकाणी टेस्ट सिरीज ह्या सगळ्या गोष्टींचा कसा ताळमेळ आपल्याला दिवसभरात लावायचा आहे ती माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे। साधारणतः 50 दिवसामध्ये बघा, या ठिकाणी तुमच्याकडे डू ऑर डायची सिच्युएशन आहे, तुमच्याकडे दिवस आहेत 50। तर या 50 दिवसाचं आपण विभाजन या ठिकाणी आपण 2 तुकड्यामध्ये या ठिकाणी करणार आहे। तर 2 तुकडे कसे, 40 दिवस आणि 10 दिवस। 40 दिवस आणि 10 दिवस। जर परीक्षा नशिबानं लांबली
तर या ठिकाणी या 10 दिवसांना एक्सटेंड तुम्ही अजून या ठिकाणी 10 दिवस एक्सटेंड तुम्ही करू शकता. म्हणजे 40 दिवस या ठिकाणी मी याच्यासाठी आपलं नियोजन सांगत आहे की या 40 दिवसामध्ये तुमचं काही झालं तरी तुमचं एक रिव्हिजन झालं पाहिजे. प्रत्येक विषयाचं एक रिव्हिजन तुमचं झालं पाहिजे. जर तुमचं प्रत्येक विषयाचं प्रत्येक टॉपिकचं जर रिव्हिजन नाही झालं तर तुमचं काही खरं नाही. या साठी तुम्हाला तुमचं टाइम टेबल आखायचं आहे. माझं लेक्चर झाल्या तुमचा एक अर्धा तास, 1 तास, 2 तास, 3 तास गेले चालतात. मात्र वही आणि पेन घेऊन कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला, कोणत्या वेळी काय वाचायचं हे जोपर्यंत तुमचं नियोजन नसेल, मला सांगा बरं, या ठिकाणी तुम्ही मंगळयानाची गोष्ट पाहिलेली असेल. मंगळयान ज्यावेळेस सोडतात, मंगळयानाचं किती कॅल्क्युलेशन एकदम ॲक्युरेट असते. या जीवनामध्ये जो सुद्धा या ठिकाणी जीवनात ॲक्युरेट कॅल्क्युलेशन करत असेल तो कधीही असक्सेस या ठिकाणी होत नसतो. त्यामुळे मंगळयानाचं बघा, बरोबर 2 वर्षानं ते या ऑर्बिटमध्ये जाईल, त्या ऑर्बिटमध्ये जाईल, तिथं पोहोचेल आणि तिथं तेवढे दिवस फिरून ते परत इथं येईल. म्हणजे एवढा अंदाज ते शास्त्रज्ञ लावू शकतात. तर आपण कोणत्या दिवशी काय वाचायचं एवढा तर अंदाज आपण लावू शकतो. तर त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला 40 दिवसाचं आणि 10 दिवसाचं असं नियोजन करायचं आहे. तर यात पहिलं रिव्हिजन आणि 10 दिवसामध्ये फास्ट अँड फॉरवर्ड रिव्हिजन, फास्ट फॉरवर्ड अँड स्मार्ट रिव्हिजन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. तर बघा, या ठिकाणी आपल्याला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. या ठिकाणी आपल्याला 10 दिवसामध्ये या ठिकाणी मी विषयानुसार या ठिकाणी घेतो. मराठी व्याकरण पहिला विषय आहे. बघा, मराठी व्याकरण तुम्ही या ठिकाणी आपण असं समजूया की काही जण 12 तास अभ्यास करतात, काही जण 6 तास अभ्यास करतात. आणि जो 6 तास अभ्यास करत नसेल, माझं सजेशन आहे त्याला की तू परीक्षा देऊ नको. हां, तुमचा जर जुना अभ्यास झाला असेल आणि तो जर नवीन असेल तर 6 तासात अजिबात सिलेक्शन होत नाही. डू ऑर डाय करा, 6 तास झोपा, 4 तास झोपा. तर तेवढं या ठिकाणी तुम्हाला सिच्युएशन केल्याशिवाय मित्रांनो, हे तुमचं स्वप्न, मेहनत घेतल्याशिवाय तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही. तुम्ही म्हणसाल मी 2 तास पिक्चर बघतो, तर ध्यानात ठेवा, परीक्षा जवळ आलेली आहे, परीक्षा नेहमी निघत नाहीत. तर मराठी व्याकरणचे या ठिकाणी तुम्हाला माहीत आहेत किती चॅप्टर आहेत? 30 चॅप्टर आहेत. किती चॅप्टर आहेत? 30 चॅप्टर या ठिकाणी आहेत. 30 चॅप्टर. दररोज तारीख टाका, तारीख टाका, तारीखनुसार या ठिकाणी लिहा की पहिल्या 40 दिवसामध्ये यातले 30 चॅप्टर तुम्हाला करायचे आहेत. पहिले 30 दिवसामध्ये यातले तुमचे 30 दिवसात झाले तुमचे 30 चॅप्टर. या ठिकाणी 30 चॅप्टरला किती दिवस गेले तुमचे? 30 चॅप्टर म्हणजे प्रकरण तुमच्या भाषेत. 30 प्रकरणाला गेले तुमचे 30 दिवस. किती दिवस गेले? 30 दिवस. आता इथले 10 दिवस आपले 40 दिवसाचं आपण टार्गेट घेत आहे. इथले 10 दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत. इथले 10 दिवस शिल्लक आहेत, लक्षात ठेवा. नंतर या ठिकाणी आहे इंग्रजी. इंग्रजी व्याकरणला या ठिकाणी 30 चॅप्टर आहेत. याला गेले 30 दिवस. नंतर या ठिकाणी तुम्हाला आहे गणित आणि बुद्धिमत्ता. आता या ठिकाणी तुम्हाला फक्त परीक्षेत बुद्धिमत्ता चाचणी किंवा बौद्धिक चाचणी असं दिलेलं आहे. याचा अर्थ कधीच समजू नका की फक्त बुद्धिमत्ता आहे. तुम्हाला गणित सुद्धा त्यात इन्क्लूड आहे. या ठिकाणी हे जो नियोजन आहे तांत्रिक आणि अतांत्रिक दोघांसाठी सुद्धा आहे. फक्त तांत्रिकसाठी तुम्हाला वेगळा वेळ द्यायचा आहे, ते मी या ठिकाणी समजून सांगणार आहेच. तर या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्ता बघा, या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्ता मिळून जर म्हणसाल तर आहेत 60 चॅप्टर. किती चॅप्टर आहेत? 60 चॅप्टर आहेत. मात्र या 60 चॅप्टरमधले 30 चॅप्टर हे अतिशय इम्पॉर्टंट आहेत. आता हे 30 चॅप्टर कोणते आहेत याच्यासाठी मी तुम्हाला एक उद्या किंवा परवा व्हिडिओ बनवणार आहे. तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे. किंवा माझ्या जर या ठिकाणी तुम्हाला माझा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला मिळाला किंवा नाही मिळाला तरी ते 30 चॅप्टर तुम्हाला शोधून काढायचे आहेत. ते 30 चॅप्टर तुम्हाला कुठे भेटतील? ते 30 चॅप्टर भेटतील तुम्हाला PYQ मध्ये. आतापर्यंत जेवढे तुमचे प्रश्न झालेले आहेत, आपण PYQ ची सिरीज सुरू केलेली आहे. व्हिडिओ रेकॉर्डेड टाकत असतो किंवा रात्रीला घेतो. तर ते 30 चॅप्टर कोणते किंवा व्हेरी IMP 30 चॅप्टर गणित आणि बुद्धिमत्ताचे कोणते ते जर तुम्ही शोधून काढले तर ते 30 चॅप्टर तुम्ही एका दिवशी घ्यायचे आहेत. म्हणजे 60 च्या ऐवजी किती चॅप्टर घ्यायचे आहेत? 30 चॅप्टर. आता जो विद्यार्थी 12 तास अभ्यास करतो, तो त्या ठिकाणी 30 चॅप्टर 60 चॅप्टर सुद्धा रिवाइज करू शकतो. मात्र या ठिकाणी 30 प्रकरण 30 दिवस. आता या ठिकाणी आहे जीके. कोणता विषय आहे? जीके. जीके विषयासाठी एकूण 7 विषय आहेत. किती विषय आहेत? 7 विषय आहेत. एकूण 7 विषय आहेत. भूगोल, इतिहास, विज्ञान 3, चालू घडामोडी 4, अर्थशास्त्र
5 राज्यघटना, 6 पंचायत राज किंवा कम्प्युटर आणि ऑल जी के असे या ठिकाणी साधारणतः 6 ते 7 टॉपिक या ठिकाणी आहेत. त्यापैकी अर्थशास्त्र हा टॉपिक जास्त मोठा नसला तरी सुद्धा त्यातले काही प्रश्न विचारतात. तर या ठिकाणी एकूण आपण असं समजा की या ठिकाणी 7 टॉपिक आहेत. एका टॉपिकला 6 दिवस जरी दिले तरी तुम्हाला या ठिकाणी दिवस किती लागतात? 42. एका टॉपिकला उदाहरणार्थ तुम्हाला भूगोल वाचायचा असेल, महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा थोडाफार भूगोल, तर या ठिकाणी भूगोल तुम्हाला किती दिवसात संपवायचा आहे? 7 दिवसामध्ये. कुठलाही या ठिकाणी 6 टॉपिक आपण पकडा, इकॉनॉमिक्स बाजूला ठेवा. एक टॉपिक तुम्हाला 7 दिवसामध्ये संपवायचा आहे, म्हणजे 7 छकम 42 किंवा 7 टॉपिक जर केले तर 6 दिवसात एक वाचायचा आहे. तुमचं असं ठरलेलं पाहिजे की या 10 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत हा विषय, 12 तारखेपासून 13 तारखेपर्यंत हा विषय, 13 तारखेपासून तर 18 तारखेपर्यंत हा विषय, हे तुम्हाला ठरवायचं आहे. इथं तुम्हाला लिहायचं आहे 10 तारीखला 11 पहिलं चॅप्टर, 11 तारीखला दुसरं चॅप्टर, 12 तारीखला तिसरं चॅप्टर. या ठिकाणी तुम्हाला एखाद्या दिवशी जर तुमचा कार्यक्रम असेल, कोणाची एक्झाम असेल, तर ते दिवस तुम्ही त्या ठिकाणी वगळायचे आहेत. मात्र या ठिकाणी कोणत्या दिवशी कोणतं लेक्चर घ्यायचं, वाचायचं ते तुम्हाला ठरवायचं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुमचे किती झाले? हे झाले 40 दिवस. आता इथं उरले 10 दिवस शिल्लक, इथं उरले 10 दिवस शिल्लक. इथं तुम्हाला वाचायचा आहे शब्दसंग्रह. काय वाचायचा आहे? शब्दसंग्रह. इथं सुद्धा वाचायचा आहे इंग्रजीचा शब्दसंग्रह. या ठिकाणी जोपर्यंत तुम्ही शब्दसंग्रह वाचणार नाही तोपर्यंत तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळणार नाहीत. नंतर या ठिकाणी गणित बुद्धिमत्तासाठी 30 चॅप्टर आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा काही 10 चॅप्टर असे आहेत की जे VVIMP आहेत किंवा व्हेरी इम्पॉर्टंट आहेत किंवा एक चॅप्टर 2 दिवस होतो. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला जे 10 दिवस आहेत 30 + 10 असे या ठिकाणी 40 दिवसात तुम्हाला ते गणिताची आणि बुद्धिमत्ताची रिव्हिजन संपवायची आहे. मात्र ध्यानात ठेवा की कोणत्या दिवशी काय वाचायचं हे तुम्हाला लिहायचं आहे. या ठिकाणी झाले तुमचे 40 दिवस. आता उरले तुमचे शेवटचे 10 दिवस. आता या ठिकाणी तुमचे शेवटचे 10 दिवस उरले. आता या 10 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? आता या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे दर रविवारी तुम्हाला टेस्ट सिरीज सॉल्व करायची आहे. दर रविवारी तुम्हाला काय करायचं आहे? टेस्ट सिरीज सॉल्व करायची. एकूण 10 रविवार या ठिकाणी येतात साधारणतः. तसे 10 येत नाहीत, परंतु 7च रविवार येतात. 7 7 49. असं समजा परीक्षा पुढे गेली तर दर रविवारी 7 टेस्ट सिरीज सोडवायचे आहेत. 100 प्रश्न सोडवायचे आहेत. 100 प्रश्न सोडवले की त्यापैकी किती बरोबर आले? 50 बरोबर आले. 50 चुकले तर 50 कोणकोणत्या विषयाचे चुकले ते चेक करायचं आहे. मराठीचे किती चुकले, गणित किती, बुद्धिमत्ता किती, जी के किती. तर या जी केमध्ये जर 10 चुकले तर मग हिस्ट्री किती, क्वालिटी किती, जिओग्राफी किती. तर ज्या ज्या विषयाचे जास्त प्रश्न तुमचे चुकले असतील त्या विषयाचं तुम्हाला जास्त अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. तसेच मित्रांनो, डबल अकॅडमीची ऑनलाईन बॅच चालू आहे. टेस्ट सिरीज उपलब्ध, नोट्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. आता शेवटचे 10 दिवस राहिले. 10 दिवसातला एक दिवस मराठीचं रिव्हिजन, एक दिवस गणितचं रिव्हिजन, एक दिवस बुद्धिमत्ताचं रिव्हिजन, एक दिवस इंग्रजीचं रिव्हिजन आणि 5 दिवस जी केचे, एक दिवस भूगोल, इतिहास, चालू घडामोडी, राज्यघटना, अर्थशास्त्र आणि ऑल जी के. 10वा दिवस काय? ऑल जी के. किंवा तो जो आहे 10वा दिवस तुमचा परीक्षेला सेंटरला जाण्याचा दिवस असणार आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यासाचं नियोजन केलं असेल. आता वेळेचं नियोजन या ठिकाणी पाहणार आहे. आता या ठिकाणी प्रत्येक विषयासाठी 2-2 तास, इथं नाही, ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी दररोज 6 तास अभ्यास करता, या 6 तासात कमीत कमी प्रत्येक विषयाला 1.5 तास जर तुम्ही इथं दिला तर तुमचे 4 विषय डेली होतात. आणि जो व्यक्ती 12 तास या ठिकाणी देत असेल, 2 तास मराठी, 3 तास गणित, 3 तास जी के आणि 2 तास इंग्लिश, असं जर केलं तर 5 आणि 5 10 तास त्याचे या ठिकाणी होतात. आणि 2 तास त्याला PYQ साठी या ठिकाणी काय कामं येतात. किंवा या ठिकाणी दररोज PYQ किंवा टेस्ट सिरीज हे जर त्यानं घेतलं तर अशा प्रकारे त्याचं या ठिकाणी काय अजिबात व्यवस्थितरित्या काय हे होऊन जात असते. तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. या ठिकाणी ऑनलाईन बॅच आपली चालू आहे. टेस्ट सिरीजसुद्धा उपलब्ध आहेत. नोट्स आणि पुस्तकंसुद्धा उपलब्ध आहेत. त्यासाठी osdepo.com वर या ठिकाणी जायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल त्यांनी या ठिकाणी या नंबरवर मला काय कॉल करायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.